हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? अश्विनी दीपक सोनाने आमच्या डेली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघा, आजचा ब्लॉग डायरेक्ट ओमच्या घरून चालू केला आहे. आम्ही सकाळी इकडे आलो तांदळवाडीला, म्हणजे बारामतीमध्ये. पण सगळ्यांनी आता व्हिडिओज घेतला नाही, कारण खूप घाई झाली होती आणि ह्यांना कामाला पण जायचं होतं आणि ओमला उठायला उशीर झाला. मग नाश्ता आहे, त्यात आम्हाला काही व्हिडिओज घेणं झालं नाही. मग डायरेक्ट आता मी इकडं आले. तर बघा, आज आहे सोमवार आणि आम्ही चाललो महादेवाला. इकडे आहेत मामी. कुठे चाललो आपण? महादेवाला चाललो आम्ही. आणि तिकडे आज उपास आहे. आणि इकडे आहेत ओम. ओम, सकाळी किती वाजता आलो आपण? आम्ही सकाळी लवकर 8:30 वाजताच निघालेलो घरनं. म्हणून व्हिडिओ घेतला नाही ना. व्हिडिओ घेतला नाही, उशीर झाला. आम्हाला सकाळी यायला उशीर झाला होता, त्यामुळे आम्ही व्हिडिओ घेतला नाही. तर आलो की मामी म्हणलं चला आता आपण महादेवाला जाऊन येऊ. तर इथं महादेवाचा काहीतरी इतिहास आहे, तर चला आपण तिथे जाऊन बघूया. तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू करा. तर बघा, आता आम्ही आलो मंदिरात. मी गेल्या वेळेस पण इथं आले होते, तुम्हाला दाखवलं होतं बघा. इथं भैरवाचं मंदिर आहे. आम्ही आलो होतो गेल्या वेळेस मी मामी आरतीला. तर ती व्हिडिओ तुम्ही पहिल्या असेल तर जाऊन नक्कीच पहा. आणि आता आम्ही आलो तिथं सोमनाथ मंदिर. बघा इथं काय वीर नाही, ह्याला काय म्हणतात, काय म्हणलात मामी तुम्ही? हां, बारोफ. आमच्याकडं करमाळ्याला पण लय मोठी. इकडं आहे मंदिर. असं का पाणी झालं हिरवं हिरवं? फुल भरतं का पावसात? अयो, मग यायला पाहिजे पावसाळ्यात. चला आता आम्ही जातो मंदिरात आतमध्ये दर्शन घ्यायला. मग आम्ही आता आतमध्ये आलो. पिंड किती छान आहे. आणि ह्याला काय म्हणतात मामी? कळश मूर्ती पिंड. तर आम्ही आता इथलं दर्शन घेऊन आलो महादेवाचं. तर मी तुम्हाला म्हणलं इथला काहीतरी इतिहास आहे. आता मला काय माहित नाही, आपण मामीला विचारू. मामी सांगा इतिहास. ही 12 ज्योतिर्लिंगामधलं जे मेन पहिलं जे स्थान आहे सोमनाथ म्हणून, ते पहिलं मूळ स्थान इथं होतं. ह्याची व्याख्या असे जुने लोक असे सांगतात म्हणजे आम्हाला की ही प्रसिद्ध एकदम प्रसन्न होणारं देवस्थान पहिलं मूळ सोमनाथाचं. आणि इथं अशी प्रख्यात आहे की जी बारव जी आहे, ह्या बारवतून पहिल्या लोकांना जर लग्न कार्य जर असले तर असे लोक सांगतात की वैरुद्ध लोक असे सांगतात की ह्या बारव जर आपल्याला जेवढी भांडी लागायची तेवढ्या भांड्यांची यादी करून चिठी टाकायची. ह्या बारवतून तेवढी भांडी वरती यायची. पण अशी काही लोक होती की त्या लोकांनी ती भांडी परत केली नाही ती. त्याच्यामुळे ते देव असे म्हणतात की हा देव इथून रुसून सोमेश्वरला, जे करंजाचं सोमेश्वर ते तिथं देव गेलेला आहे. पण पहिलं मूळ स्थान इथं उगमस्थान म्हणावं लागेल. पहिलं जे 12 ज्योतिर्लिंगातलं जे उगमस्थान आहे ते इथं आहे असे म्हणतात. आणि ते काय सांगतात की पहिलं ते बारवतनं पाणी वरती उचलायचं. बघा, तर मामीने इतिहास सांगितलाय की हे बारव आहे ना, जर आपलं काही कार्यक्रम असला आणि आपण जर ह्या बारवामध्ये चिठ्ठी लिहून टाकली की आम्हाला हे पाहिजे, तर ते बारवामध्ये ते म्हणजे ते मनाने वरती यायचं आणि मग ते आपण वापरायचं. पण काही जणांनी काय केलं वाटतं की त्यातली भांडी एकदा घातलेली वापस दिली नाहीत, त्यामुळं देव रुसून सोमेश्वरला गेला असं मामी म्हणतात. त्याचा इतिहास खरा आहे का खोटा आहे ते कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. तुम्हाला ह्याच्याबद्दल काय माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. आता आम्ही चाललो भैरवनाथाच्या पाया पडायला. आमच्याकडं पण नाही भैरवनाथाचं मंदिर मोठं आहे तिकडं कोंडेचं. इथं तर आता आम्ही आतमध्ये जातो पाया पडायला. ते दिवशी आपल्याला आज जायला भेटलं नव्हतं. हां, बाहेरची बाहेर मटण खाऊन आल्यामुळे बाहेरची बाहेर तरी कमेंटमध्ये बरेच लोक म्हणली मटण खाऊन आरती करायला कसं काय गेला. पण आम्ही आत नव्हतो आलो, आम्ही बाहेरच थांबलो होतो. मटण खाल्ल्यामुळे तिने मटण खाल्ल्यामुळं आम्ही आत नव्हतो आलो, आम्ही बाहेरच थांबलेलो. आणि आज योगायोगाने आम्हाला पण आत जायला तिला घेऊन जाण्याचा योग आलाय. दर्शनासाठी आज जातोय आता. भैरवनाथाचं मंदिर आहे. त्या दिवशी आलो होतो पण दर्शनच झालं नाही. जोगेश्वरी आणि भैरवनाथ ना. आता आम्ही भैरवाचं दर्शन घेऊन आलो आणि योगायोगाने आम्हाला बाळूमामाचं पण दर्शन झालंय. बघा, ते म्हणतात ना की मनात असल्यावर काही पण होतं. आणि इकडं आहे भैरवनाथाची पालखी यात्रेच्या वेळेस निघते ती. छान असा परिसर आहे, मोठं मंदिर आहे. आणि तिकडे एक महादेवाचं मंदिर आहे.
तिकडे जायचंय. पण विख्यात आहे, हा तिकडे पण जाऊ. त्याची पण एक विख्यात आहे की ते पूर्ण मंदिर अख्खे शिळेवरती बनलेलं आहे. शिळेवर अख्खे दगडाची मोठी शिळे, त्या अख्ख्या दगडाच्या शिळेवरती त्या देवाची म्हणजे अशी मूर्ती कोरलेली आहे अख्ख्या शिळेवरती. चला आता बघूया. दगडाचं बनलंय म्हणतात मामी, तर चला आता आपण बघून या. तिथं दत्त मंदिर पण आहे. सगळे देव इथंच भेटले. दत्त मंदिर इथं किती मंदिर आहेत? 1 2 3 4. भैरवनाथाचं, सोमनाथाचं, महादेवाचं, दत्ताचं आणि तिकडं आहे ते विठ्ठल रुक्माईचं सुद्धा आहे. आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आमच्या इकडं जर एकादशीला कीर्तनाची सेवा होते, अन्नदान होतं. आणि इथं बाळूमामाच्या मंदिरात जर अमावस्या दिवशी अन्नदान होतं, कीर्तन सेवा सकाळ होतं. बाळूमामाचं पण आहे. हां, बाळूमामाचं पण जर अमावस्याला कीर्तन सेवा होतं. चला आता आतमध्ये बघा. मंदिर आहे महादेवाचं मंदिर. अगोदर दत्ताच्या पाया पडायचं का महादेवाच्या? आधी महादेवाच्या पुढे इथं 2 हे कसं काय? ती तशीच एक पिंड. पहिल्यांदाच अशी पिंड बघितली. पहिली म्हणजे आता त्याचा जीर्णोद्धार केला आहे. आता मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार झालेला आहे. हे दगडाचं आहे. दगडाचं. महाबळेश्वरला पण सेम असंच आहे. पूर्ण ही दगडाचं बांधकाम सगळं, सभा मंडप सगळं दगडाचं आहे. आणि ही पिंडीचा आता जीर्णोद्धार गणपती. केलेला आहे. आतमध्ये आल्यावर असं वाटतं की महाबळेश्वरला पण असंच होतं. महाबळेश्वरलाच आली काही. आणि मी मगाशी म्हणली ना ती शिळेचं, तर ती पूर्ण अख्खी शिळे हां, त्याच्यावरती अख्खं हे केलेलं आहे, कोरलेलं आहे. दगडाचं. दगडाचं अख्खं शिळे. बघा आज आहे उपवास. आणि इथं पण कोंबडा आहे का? कोंबडा जिथं जाईल तिथं मला व्हिडिओज काढून देत नाही. जिथं जाईल तिथं कोंबडाच आहे. त्याला घरनं नाश्ता केला नव्हता म्हणून मग मामीने आता दुकानात जाऊन खायला आणले. बघा इकडं केळाचं वेपर्स आणि बटाट्याचं वेपर्स. आणि इकडे तिथे सीताफळ मला खूप आवडतं. बघा इथं पण कोंबडा आहे. मला जिथं जाईन तिथं कोंबडा व्हिडिओज काढून देत नाही. तर बघा आता आम्ही बाहेर बसलो होतो आणि मामींचा विचार चालला की तुला आज जेवायला काय बनवू. तर ह्या भाजीवाल्या मावशी आम्हाला दिसल्या. आम्ही लगेच आम्ही भाजी घेतली. काकडी, कोथिंबीर आणि भरपूर काय घेतलं. आणि मी आमच्या इकडे निरगुड्याला न्यायला पण काकडी घेतली बघा. खूप छान अशी काकडी होती. तर आता आम्हाला जेवायला बनवायचं 4-5 वाजलेत आणि ते येणारच आहेत लवकर. आम्हाला जायचं आहे तिकडं म्हणून आम्ही लवकर स्वयंपाक बनवणार आहे आज. मामी काय घेतलं? काकडी घेतली, बटाटा घेतला, कोथिंबीर. तर बघा आता मामीनी भाजीवालीकडनं भाजी घेतली आणि इकडं बनवायला लागल्यात. इकडं बटाटा उकडून घेतलाय. काय बनवायला लागल्यात. इकडं पनीर आणि हे आणलंय. मी फक्त म्हणलं होतं बटाट्याची भाजी द्या. भरपूर काय बनवायला लागल्यात. तर बघू आज आपण मामी काय बनवतात. आणि आता 5 वाजल्यात आणि हे येणार आहेत. तर आता मी ह्यांची वाट बघू. तिथे बसणार इथं रोडला. येतो या. तर बघा ते येणार आहेत. आम्हाला घरी जायचं जेवण करून. तर मला म्हणले 10 मिनिटात येतो. आता बघू किती मिनिटात येतात. तर बघा फायनली आता मामीचा सर्व स्वयंपाक झालाय. आणि मामी मी काय बनवते तुम्हाला दाखवते. मग इकडं बनवलंय पनीर, इकडं बनवलंय वरण आणि इकडं बनवलंय बटाटा, राईस आणि चपाती. इतकं सगळं बनवलंय. आता काय खायचं काय माहिती. तर चला आता आम्ही जेवण करतो. ओम इकडं बसल्यात आणि ते तिकडं बसल्यात. न्यायला आलेत मला. तर आता जेवण करून आम्हाला निरगुड्याला जायचं आहे. आता 8 वाजलेत. तर आम्हाला लवकर घरी जायचं आहे. तर चला बघा आज मला उपास आहे म्हणून मामीने 5 पकवान बनवले. 1 2 3 4 आणि 5 5 असे पकवान बनवल्यात. मामी जेवायला वाटतं तिकडे बसले. मामा आजारी थोडेसे म्हणून मामा झोपलेत. तर मला जेवण करायचं. त्यांना काही जेवण करायचं नाही. त्यांना उपास आहे आज. तर बघा आता आम्ही ज्येष्ठ घरी पोहोचलो. 9:30 वाजले. यायला मग उशीर झाला. जेवण हे केलं आणि यायला उशीर झाला. तर येताना आम्हाला रस्त्याने एक गाडा भेटला होता. तर तिथून आम्ही खायला आणले. इकडं पॉपकॉर्न आणले, मला आवडतं. आणि इकडं ओमनी हे जे कॅडबरी दिली मला. जेवण झालं तेव्हाच कॅडबरी दिली होती. पण तिथं काही खाल्ली नाही कारण खूप छान जेवण झालं आणि पोटभर खाल्लं. त्यामुळं काही कॅडबरी खाल्लीच नाही तिथं. तर चला आजचा व्हिडिओ इथं एंड करते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. आपण भेटूया आता नवीन एका ब्लॉगमध्ये. ओके बाय फ्रेंड्स.